दादा, काल मराठा आंदोलकांनी धाराशिवमध्ये राज ठाकरे यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यानंतर राज ठाकरेंनी त्यांची बैठक देखील घेतलेली आहे. त्यांनी बैठकीमध्ये असं म्हटलेलं आहे आंदोलकांना की मी मनोज जरांगे पाटलांना भेटून या संदर्भात बोलीन. त्यांनी काही तुम्हाला भेटण्यासाठी वेळ मागितलेली आहे का? तुम्ही त्यांना भेटणार आहे का? फोन वगैरे झाला? मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपलं कुठेही राज्यात आंदोलन नाही. मी कालच आपल्याला हे सांगितलं. त्यामुळे आपण आंदोलन पण नाही करायचं, कारण आपण संयम धरा. हे मुद्दाम आपल्याला उचकवण्याचं काम सुरू आहे राज्यात सध्या, कारण ते पण सरकारचं चांगलं आहेत, ते पण एक सरकारचं चांगलं आहेत. आणि हे जे एकूण दिसतंय की सगळेच जण स्वतःचा पक्ष वाचवायसाठी माझ्यावरती तुटून पडले. हे सगळेजण, मग ते छगन भुजबळच्या माध्यमात असो किंवा भाजपच्या असणाऱ्या मराठे जे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून असो, हे सगळं यांचं षडयंत्र आहे. हे जे अभियान शब्द दिलेला आहे त्यांनी, त्याला हे आंदोलनं करायला लावणं किंवा आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न करणं, ही शाळा यांची. याला वातावरण राज्यातलं दूषित करायचं. त्यामुळे मराठा समाजाला विनंती, आपण संयम धरा. काहीही कोणाला अडवायची गरज नाही, कोणाविरोधात आंदोलन करायची गरज नाही. आपला मराठा समाज खंबीर आहे. ज्या बिचाऱ्यांची हिंमत मराठा समाजात आहे, ज्या दिवशी मराठा समाजाला वाटेल आता याला जाबच विचारायचा, त्या दिवशी मराठा समाज काय करतोय बघा. त्यामुळे कोणी आंदोलनं करू नका, संयम धरा, ही माझी सगळ्यांनाच विनंती. आणि मी हे कालही सांगितलं आहे, मी मागेही सांगितलं की राज्यात कुठेही समाजाचं सध्या आंदोलन सुरू नाही आहे. त्यामुळे कोणी आंदोलन पण करू नका आणि ज्याला जे बरळायचं ते बरोबर द्या. पण राज ठाकरे असंही म्हटले की विधानसभेनंतर मी काय बोलतो हे जरांगे पाटलांना कळेल. विधानसभेनंतर काय कळणार आहे बोललेलं? तेव्हा